त्या सबस्टेशनला इथं 1 वर्ष काम केलंय 2019 मध्ये कोरोनाच्या काळात. मी काम केलं तेव्हा कधी स्वप्न नाही पाहिलं. ते आठवतंय का काय? थोडं काय आठवतं? मित्रांनो, इथे 132 सबस्टेशन आहे. ITI कंप्लीट झालं होतं तेव्हा ट्रेनी म्हणून 1 वर्ष काम करावं लागतं. आपल्या महावितरण, महापारेषण, महानिर्मिती याची तिन्ही कंपन्यात कुठेतरी ट्रेनिंग कंप्लीट करावं लागतं. तर आम्ही त्यावेळेस आमच्या मॅडम ह्या सबस्टेशनला इथं 1 वर्ष काम केलंय 2019 मध्ये कोरोनाच्या काळात. मी होतो इगतपुरी घोटी रेमंड कंपनी 220 तिथं होतो. 2019 मध्ये इथं काम केलं तेव्हा कधी स्वप्न नाही पाहिलं का त्याच्याच बाजूला हे जे ठिकाण जिथं आम्ही उभं राहून व्हिडिओ काढतोय तिथं आमचं घर राहील असं. कसं वाटतंय? इमेजिंग केलंस का? मॅडम थोड्या बाजू राहिल्या, बघून घ्या कसा व्ह्यू मस्त आहे. इव्हनिंग इकडं पोरगड न्यू ग्रेस शाळा, इकडं समोर चांभार लेणी, तिकडं तवली फाटा आणि इकडं नाशिक गाव. मित्रांनो, घर घेतलंय म्हणजे काय असं कॅश घेतलं नाही, तसेच हप्ते पण भरावं लागतात. आता जेवढी मेहनत झाली होती त्यापेक्षा डबल करावं लागल, तेव्हा ते हप्ते भरायला सोपं होईल. सध्या कसं आहे, घराचं काम चालू आहे तोपर्यंत दुसरीकडे रेंटने राहतो, त्याच्यामुळे तिकडे रेंट पण द्यावं लागतं. सगळ्या गोष्टी साऊची स्कूल फीज वगैरे सगळे ॲडजस्ट नाही होत. तर आता बघू हळूहळू, त्यात घराचा हप्ता पण पेमेंटमध्ये सगळं भागत नाही, पण मग हळूहळू ॲडजस्टमेंट चालू आहे.